द बंगाल फाईल्स सिनेमाच्या ट्रेलरला कोलकाता पोलिसांकडून बंदी। 1946 मध्ये घडलेल्या ऐतिहासिक दंगलीवर आधारित चित्रपटाचं कथानक विषयामुळे प्रदर्शनाआधीच सापडला वादात। मेलबर्नच्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये अभिषेक बच्चनला सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार। कुटुंबाचा अभिमान आणि सन्मान। अमिताभ बच्चन यांचं वक्तव्य आय वॉन्ट टू टॉक या सिनेमातील भूमिकेसाठी पुरस्कार। शाहरुखच्या किंग सिनेमाच्या चित्रीकरणाला लवकरच पुन्हा सुरुवात होणार। चित्रीकरणादरम्यान शाहरुखला झाली होती दुखापत। चित्रीकरण पुन्हा सुरू होणार असल्यानं चाहत्यामध्ये आनंद। शाहरुख खानचा मुलगा आर्यन नेटफ्लिक्सवरील मालिकेतून करणार पदार्पण। पदार्पणाच्या मालिकेची नुकतीच घोषणा। नाव नसलेल्या मालिकेची नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटकडून घोषणा। अभिनेत्री स्वरा भास्करचा अभिनयामधून ब्रेक। जीवन पूर्णपणे लेकीसाठी केलं समर्पित। 2023 मध्ये मुलीला जन्म दिल्यानंतर तिच्या आयुष्यातील प्राधान्यक्रम बदलल्याचं तिचं वक्तव्य। यूट्यूबर बिग बॉस विजेता एल्विश यादवच्या घरावर तुफान गोळीबार। गुरुग्राम येथील निवासस्थानी सकाळी गोळीबार करण्यात आला। दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी 2 डझन गोळ्या यादवच्या घरावर झाडल्या।